बीडमधील हत्येच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्यात। भाजपचे स्थानिक नेते असलेल्या बाबासाहेब प्रभाकर आगे याच्यावर दुपारी धारधार कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली। या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ हा समोर आलाय। खून करणारा आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर सुद्धा झालाय। दृश्य आपण पाहतोय। खरं तर ही दृश्य दाखवता येत नाहीत अशा प्रकारची ही दृश्य रक्ताच्या थारोळ्यामध्ये एक तरुण पडलाय। हा तरुण कोण आहे तर बीड मधला भाजपचा स्थानिक कार्यकर्ता। त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। बीड मधून आणखी एक हादरवून टाकणारी अशी ही घटना। माननीय देवेंद्रजींशी या विषयावर बोललो आहे आणि बोलणार आहे। गंभीर घटना आहे आणि अशी जी घटना झाली आहे त्या घटनेमध्ये तातडीने पोलिसांनी जे आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे। याकरता निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत मी माननीय देवेंद्रजींची भेटही घेणार आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला कुठे आहे? पोलीस पोलिसाला चॅलेंज करताना आपण पाहतोय। माननीय हायकोर्टाने बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पोलिसांवर कारवाई करायला सांगितलेली होती त्याच्यावरचं रिव्ह्यू पिटिशन या सरकारने टाकलेलं होतं, पण पुन्हा हायकोर्टाने सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा। पण हे सरकार कारवाई करायला तयार नाही, कोर्टाचं ऐकायला तयार आहे।